नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये अचानक झालेल्या मान्सूनपूर्व पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। विक्रीसाठी बाजार समितीकडे नेला जात असलेला कांदा अचानक आलेल्या पावसामध्ये पूर्णपणे भिजलाय। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नुकसान भरपाई द्या अशी मागणी आता शेतकरी करत आहेत। नाशिक जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा आता आणखी तीव्र झाल्यात। जिल्ह्यातील 109 गावांसह 238 गावांना वाड्यांना दररोज 118 टँकरच्या 256 फेऱ्यांद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। उन्हामुळे धरणातील पाणीसाठ्यात सुद्धा घट झाली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 7 मोठे आणि 19 मध्यम असे एकूण 26 प्रकल्प आहेत। सर्व मिळून 30.4% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे। छत्रपती संभाजीनगरातील शेंद्रा, बिडकीन आणि वाळूज या तिन्ही प्रमुख औद्योगिक क्षेत्रांना जोडणाऱ्या रस्त्याचं काम आता अत्यंत वेगवान टप्प्यामध्ये आलेलं आहे। या प्रकल्पाचं सर्वेक्षण आणि तांत्रिक कागदपत्रांचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। येत्या 2 दिवसात रस्त्याची अंतिम अलाइनमेंट निश्चित होण्याची दाट शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जनगणनेच्या राष्ट्रीय कामामध्ये वारंवार सूचना देऊनही महापालिकेनं नियुक्त केलेले 10 शिक्षक वारंवार संपर्क करूनही गैरहजर राहिलेत। अखेर मनपा प्रशासनानं या दांडी बहादर शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रविवारी सिटी चौक पोलिसांना पत्र दिलंय।